स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात नुकत्याच आंतरशालेय स्पर्धा झाल्या। त्या विविध विषयांमध्ये होत्या, चित्रकला, चिकणमातीकाम, वक्तृत्व आणि तशाच आता या जिल्हास्तरीय शूटिंग स्पर्धा होत आहेत आणि याचा खरोखरच आनंद आहे, कारण याच्यामध्ये 150 मुलं सहभागी झालेली आहेत। स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांवरच स्मारक काम करत आहे। सावरकर स्वतः लंडनमध्ये असताना एअर रायफल चालवायला शिकले होते। त्यावेळचा त्यांचा नारा होता, कारण ब्रिटिशांचं राज्य होतं, रायफल क्लब काढा। त्याच उद्देशानं आपण इथे रायफल क्लब सुरू केलेला आहे। ते स्वतः लंडनमध्ये असताना जर्मन बॉडी बिल्डर युजीन सँडो यांच्याकडे डंबेल्स शिकले होते। त्यांचा योगाभ्यास होता आणि त्या योगाभ्यासामुळेच अंदमानमधल्या यमयातनांना ते पुरून उरले आणि त्यामुळे मुलांची मानसिक, बौद्धिक आणि शारीरिक क्षमता वाढावी यासाठी हे सर्व उपक्रम स्मारकामध्ये चालवले जातात आणि अशा स्पर्धा यापुढेही इथे होत राहतील। जिल्हा क्रीडा कार्यालय स्पर्धा 2025-26 या वर्ष 3 दिवस स्पर्धा होणार आहे रायफल शूटिंगचे। अँड मुलं आणि मुली 300 लोक भाग घेणार आहे आपल्या जिल्ह्यावर आणि जे जिंकले लोक ते झोनला जाणार आहे। येस, दरवर्षी आपला ही स्पर्धा होते। खूप चांगला आहे, मोटिवेटेड आहे प्लेयर, खूप चांगले मुलं मुली येत आहे या स्पर्धेला। तर मी सगळ्यांना ऑल द बेस्ट सांगते, सगळ्या मुलं मुलींना। नमस्कार, माझं नाव नेहा साप्ते आहे। मी एक इंटरनॅशनल रायफल शूटर आहे। 22 इंटरनॅशनल कॉम्पिटिशन्स खेळलेले आहे आणि त्याच ह्याच्यावरती मला शिवछत्रपती पुरस्कार मिळालेला आहे आपल्या महाराष्ट्र शासनाकडनं आणि थेट नियुक्तीही माझी झालेली आहे स्पोर्ट्स डिपार्टमेंटमध्ये। आणि मला अत्यंत आनंद होतो आहे की आता स्पोर्ट्स ऑफिसर होऊन मुंबई शहरच्या ऑफिसमध्ये मी कार्यरत आहे। तर त्याच्यामुळे जी ही स्पर्धा घेण्याचा एक बोलतात ना मला संधी मिळालेली आहे, त्याबाबत मला पहिलं तर स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक समितीचं हे करायचं, थँक्यू बोलायचं त्यांना की त्यांनी एवढी छान रेंज आम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे आणि शासनाचे जे हे सगळे कॉम्पिटिशन्स आहेत ते आम्ही एवढ्या इझिली घेऊ शकतो आहे। जी सगळी मुलं आहेत त्यांना एवढ्या छान फॅसिलिटीज मिळतात, त्याच्यामुळे यांना प्रोत्साहन मिळणार आहे की पुढच्या विभागासाठी, मग त्याच्यानंतर राज्याच्या स्पर्धेसाठी आणि मग नॅशनलसाठी जाताना त्यांना ते एक हे असणार की सुरुवात एवढी सुंदर झालेली आहे त्यांची। त्याच्यासाठी खरंच मला आभार मानायचे आहेत पूर्ण समितीचे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे शासनही खूप प्रयत्न करत आहे, वेगवेगळे योजना आहेत आणि इवन ह्या स्पर्धेमधून 10वी-12वीचे ग्रेस गुण आहेत किंवा 11वी प्रवेशसाठी त्यांना मदत मिळते आणि SGFI नॅशनलमध्ये जेव्हा सर्टिफिकेट म्हणजे मेडलिस्टना जेव्हा सर्टिफिकेट मिळतात, सर्टिफिकेट ते शेवटी व्हॅलिडेट केलं जातं 5% खेळाडू आरक्षणासाठी जॉबमध्ये। सो त्याच्यामुळे ह्या गेमचं किंवा ह्या आपण बोलतो ना स्पर्धेचं केवढं महत्त्व आहे हे मला खेळाडूंना समजून सांगायचं आहे आणि ते कुठे ना कुठेतरी स्वातंत्र्यवीर सावरकर समिती ही आपल्याला हेल्प करत आहे हे सगळं पुढे नेण्यासाठी। त्याच्या बाबतीत खरंच आनंद होतो आहे। थँक्यू सो मच।